मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने वन विभागातील रोजंदार कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत वन प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या तातडीने मान्य न झाल्याने दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे। संघटनेने उपवन संरक्षण वन प्रादेशिक विभाग नांदेड यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की रोजंदार कामगारांची दिनांक 31/12/2024 अखेरची सेवा ज्येष्ठता यादी तात्काळ प्रसिद्ध करावी। कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देऊन हजेरी कार्ड व माहिती पत्रक उपलब्ध करून द्यावे। तसेच एप्रिल 2024 पासून थकीत असलेला पगार अदा करावा। याशिवाय ज्येष्ठतेनुसार कामगारांना प्राधान्याने काम उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे। संघटनेच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की यापूर्वीही या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता। दिनांक 20/2/2026 रोजी सहाय्यक वन संरक्षण तेंदू व कॅम्पा नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगारांच्या मागण्या शासनाकडे सादर करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप संघटनेने केला आहे। या आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड यांना पत्र पाठवण्यात आले आहे। मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेचे प्रतिनिधी BK पांचाळ यांनी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी संबंधित विभागावर राहील असे स्पष्ट केले आहे। मराठवाडा सर्व श्रमिक संघटना या संघटनेच्या वतीनं दिनांक 16/2/2026 पासून उपवन संरक्षक वन विभाग प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे आणि सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी नांदेड यांच्या दोन्ही डिव्हिजनच्या समोर वन आणि सामाजिक वनीकरण विभागातील 1990 पासून ते आजपासून कामावर करत असणारे लोक या ठिकाणी बसून आहेत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत किमान वेतनाची अंमलबजावणी करणे, कामगारांना ओळखपत्र व हजेरी कार्ड व वेतन पावती देणे आणि 2024 पासून थकीत पगार देणे या प्रमुख मागण्यासाठी आम्ही 16/2/2026 पासून आजपर्यंत या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत। आमचे कॉम्रेड BK पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कामगार या ठिकाणी थांबलेले आहेत। यामध्ये किनवट, माहूर, मांडवी, हदगाव, हिमायतनगर, भोकर, नांदेड, देगलूर, मुखेड सर्व परिक्षेत्रातील वन कामगार या ठिकाणी थांबले आहेत। मी स्वतः मेघाजी रामा गायकवाड वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक नांदेड, आमचे RFO साहेब, रासने साहेब यांच्या रेंजमध्ये मी वनमजूर म्हणून काम करतो। मला आजपर्यंत या ठिकाणी 2004च्या प्रस्ताव यादीमध्ये माझे नाव असून सर्वच परिक्षेत्रातील कामगाराचे प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहे। 2018ला या ठिकाणी आशिष ठाकरे नावाचे उपवन संरक्षक साहेब होते, त्यांच्या सैनिशी मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवलेले आहे। तेव्हापासून आम्ही रोजंदारीमध्ये काम करत आहोत आणि आम्हाला किमान वेतन देत नाहीत, एवढी आमची मागणी आहे। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा।